स्कोरबोर्डच्या समोरचे इथे आमच्या समोरचे स्कोरबोर्ड आहे नाही रे आमच्या समोरचे स्कोरबोर्ड आहे तिथे तिथे स्कोरबोर्डच्या समोर असं थोडंसं आजूबाजूला तरी पण एक कोपरा नाही दिसत आता दिसत लक्षात घ्या सामना सुरू करायला हरकत नाहीये त्या ठिकाणी आमच्याकडे अगदी सुरुवातीला या ठिकाणी जे बक्षीस आलं होतं जे शुभम कानिटकर यांचं बक्षीस होतं आणि ते 2000 रुपये आहे लक्षात घ्या चला इथे सगळे आऊट होते गायकवाड साहेब या चला क्षण संपलाय आता इथे धारिष्ट्याचा आणि संघर्षतेचा क्षण मात्र सुरू झाला अंतिम सामना आहे खेळ आहे विजयी व्हायचा आहे फायनल या ठिकाणी घ्यायची आहे त्या ठिकाणी दोनही संघ तरबेज आहेत दोनही संघ स्ट्रॉंग आहेत मैदानाच्या बाहेर मुश्किल आहे आणि केरळ मैदानाच्या बाहेर खेळाडू होती आहे अतिशय सुंदर खूप सुंदर केदारलाल आणि खऱ्या अर्थानं केदारलाल हा सुरुवातीपासून आतापर्यंत अशाच गोष्टीसाठी फेमस आहे जो रायगड जिल्ह्याचा पहिला प्रो कबड्डी स्टार आहे नीरज आणि आता मात्र नीरज पिसा या अगोदरचा सामना आमच्या लाईव्ह प्रसिद्ध प्रेक्षकांना एवढा आवडला की खरोखर खूप सुंदर होता आणि त्याच्या अगोदरचाही सामना त्या ठिकाणी इतका सुंदर आणि जबरदस्त खेळला गेला की त्याच्यामध्ये आकर्षकता खूप होती आणि हा सामना देखील तसाच होईल खूप सुंदर कोपरा रक्षक म्हणून भूमिका मांडत असताना चौहान बहादर म्हणून भूमिका मांडत असताना इथे माझं काय होईल हे बाजूला संघाचं काय करायचं आहे त्याला विजयशी संपादन करायची आहे म्हणजे संघ हित आहे संघनिष्ठ आहे आणि राऊत सर तर स्कोरवर चालू आहे समोरचा रायवाडी व्यक्ती आमच्या समोरचा बसले का ना तिकडे बसले ना तिकडे डोंके साहेब धन्यवाद भोंगा वाजलाय सुंदर सुंदर पकड त्या ठिकाणी आपण बाणबादी रायवाडी या संघाच्या माध्यमातून पाहिली केदारलाल मात्र या ठिकाणी चढाईसाठी जातोय 7 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू आपण पाहतोय 6 वर्ष असा खेळ आहे अंतिम टप्प्यातला खेळ आहे सांगता समारोपाचा खेळ आहे शेवटचा खेळ आहे आणि प्रणपाचा खेळ आहे मात्र जिंकायचा आहे लढायचा आहे रिक्त हस्ते परतायचं नाहीये म्हणजेच अजिंक्य व्हायचं आहे या सामन्यामध्ये मात्र दोघांना अजिंक्य व्हायचं आहे परंतु कोणतीतरी एकच बाजू पडणार कोणातरी एकालाच या ठिकाणी विजय मिळणार ही औपचारिकता आहे पुन्हा एकदा नीरज चढाईसाठी येतोय स्कोरबोर्ड बघा जरा राऊत सर जर होत असेल तर समोरचा म्हणजे तुम्हाला नीरज क्या बात आहे विराजला मात्र त्या ठिकाणी टिपलाय हो प्रतीक कोंगो वाजलाय केदारलाल मात्र त्या ठिकाणी चढाईसाठी येतोय इकडे बोनस प्लस पॉइंट
रायवाडी बोनस प्लस पॉइंट. अगदी सहज गत्या केदारलालचा आजचा परफॉर्मन्स हा अतिशय सुंदर आहे. अगदी पहिल्या सामन्यापासून त्या ठिकाणी नीरज काही थांबता थांबेला. नीरज देखील त्याच प्रवाहामध्ये निश्चितपणे खेळतोय, त्याच प्रवाहामध्ये आहे आणि तोच प्रवाह अविरतपणे सुरू आहे. मित्रांनो, थांबलेलं पाणी आणि वाहणारं पाणी अर्थात फरक आहे आणि नेहमीच आपला प्रवाह सुरू असावा. थांबला तो संपला आणि जो चालणार त्याला मार्ग मिळणार. पुन्हा एकदा समाधान मोरे चढाईसाठी आणि पुन्हा एकदा रेकॉर्ड परतलाय आणि त्याचीच जागा अर्थात प्रत्युत्तर देण्यासाठी नीरज. मध्यम शरीरयष्टी आहे परंतु खेळाची चुणूक आहे. खेळामध्ये जे नाविन्य आहे आणि हे मात्र अंगाने वेगळं आहे. त्या बात तोंडाचा शब्द तोंडात राहतोय आणि त्या क्षणाला मात्र नीरज मात्र आपली गुणवत्ता सिद्ध करतोय. समाधान मात्र या ठिकाणी समाधानकारक आपल्या खेळासाठी आपल्या हितचिंतकांसाठी या ठिकाणी खेळ करणार का? प्रश्न 3-5 असं गुणफलक मात्र त्या ठिकाणी लागलेले. पेशवी संघाकडे 5 गुण आहेत, रायवाडी या संघाकडे मात्र 3 गुण आहेत. समाधान मोरे मात्र चढाईसाठी गेलाय. आपल्या हितचिंतकांना विश्वास आहे, पण विश्वास दोन्ही संघांच्या हितचिंतकांना आहे. मग आता मात्र आपल्याला ते सिद्ध करायचं आहे. नीरज, पुन्हा एकदा नीरज. खूप मोठा रसिक प्रेक्षक वर्ग अंतिम सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं आजच्या या कबड्डी स्पर्धेला जास्तीत जास्त रसिक प्रेक्षक वर्ग दिसतोय. ही आपल्या कबड्डीची यशस्वीता आहे. एक दर्जेदार कबड्डी कशी असावी याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आजची कबड्डी स्पर्धा आहे, जी धावित ग्रामस्थांनी या ठिकाणी भरवली आहे. जी शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत कबड्डी स्पर्धा या ठिकाणी खेळते. अनेकांचा आशीर्वाद, अनेकांचं तप, अनेकांचं या ठिकाणी श्रम निश्चितपणे लाभलेले आहे. आणि मित्रांनो, जर कष्ट प्रामाणिक असतील तर त्याचं फळ देखील चांगलं मिळत असतं. हे देखील आपण विसरून चालणार नाहीये. मनापासून केलेलं कार्य आहे, मनापासून उचललेलं कार्य आहे आणि म्हणूनच या ठिकाणी ते सुंदर असणार. जर चांगलं केलं तर चांगलंच होतं, चांगलं पेरलं तर चांगलंच उगवतं, हे देखील विसरून चालणार नाहीये. आणि ही भावना याच्यामध्ये आहे. पुन्हा एकदा केदारलाल चढाईसाठी या ठिकाणी येतोय. या अगोदरच्या चढाईमध्ये सुंदर खेळ करणारा केदारलाल. आता मात्र केदारलाल काही थांबता थांबेना. 2 गुण मात्र निश्चितपणे त्या ठिकाणी केदारलालला मिळत आहे. वाह रे वाह, क्या बात है, जबरदस्त केदारलाल. पुन्हा एकदा नीरज. अंतिम सामना खेळवण्याचा सन्मान महेंद्र नाईक, प्रवीण कदम आणि सतीश भगत या 3 सामनाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेटतो. हा देखील मित्रांनो सन्मान असतो. अंतिम सामना आहे, फायनल सामना आहे. पुन्हा एकदा समाधान. 5-5 सेम मॅच. या अगोदरची सामना मॅच झाली अशाच पद्धतीचा हा देखील सामना असेल. कुणी कमी नाहीये, कुणी मोठं नाहीये. सगळे सोबतचे आहोत, सगळे एक आहोत, सगळे सहकारी आहोत, सगळ्यांसाठी मात्र या ठिकाणी प्रदर्शन या ठिकाणी मंथन. क्या बात है मंथन, जबरदस्त. पुन्हा एकदा केदारलाल वैश्विक संघाच्या प्रमाणामध्ये. पुन्हा एकदा आपण नीरजला पाहतोय.
मनामध्ये कॉन्फिडन्स, आतमध्ये विश्वास आणि ह्या प्रबळ आत्मविश्वासावर खेळाडू मात्र प्रत्येक पाऊल टाकतोय. मात्र ह्या विश्वासाला तोडण्यासाठी समोरचा संघ मात्र या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे. मात्र एक असते अर्थात नीरज निसाळ पुन्हा समाधान संघाचं एक जबाबदारी मध्ये जबाबदारीचं ऊस आहे. मात्र हे ऊस वाहण्यासाठी मग कोणता खेळाडू त्या ठिकाणी पात्र असतो की त्या ठिकाणी संघ कर्णधार किंवा प्रशिक्षक त्या ठिकाणी ठरत असतो आणि ही जबाबदारीमध्ये समाधान टाकली आणि समाधानाला देखील त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ग्रीन सिग्नल दिलं, अर्थात होकार दिला. येस मी हे करणार, हा विडा उचलला आणि निश्चितपणे त्या ठिकाणी यशस्वी करून दाखवला. खूप सुंदर. पुन्हा एकदा नीरज निसाळ. हो हो, लाथीनगरी टिपण्याचा प्रयत्न, बैठीनगरी टिपण्याचा प्रयत्न, विविध गोष्टी, विविध आयडियाज, विविध या ठिकाणी मार्ग आहेत कोणी मिळवायचे. एकदा मिळवायचं ठरवलं ना मग आपण कसंही ते मिळू शकतो. फक्त आपल्याकडे ती जिद्द असायला पाहिजे, ती दृष्टी असायला पाहिजे. अशी दृष्टी तर दिसेल सृष्टी. अशा पद्धतीनं आपण जर वागला, ही कबड्डी का अपवाद नाहीये त्याला सुद्धा. पुन्हा एकदा आपण पाहतो समाधान मोरे डबल ठाय मात्र त्या ठिकाणी होती आणि तिथे मात्र महेश बाद होतो. एक एक हिरा घडतोय, एक एक आतमध्ये येतोय, एक एक बाहेर पडतोय. मात्र हे समाधान आमच्या रसिक प्रेक्षक वर्गाला आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चेहरा आपण आपलासा खूप सुंदर आहे. उत्सुकता ओढ होती, ओढ मात्र संपली. नीरज पुन्हा एकदा कसे कोण काढतोय, कसे कोण टिकतोय हे प्रतिस्पर्धी संघाला देखील लक्षात येत नाहीये की कशा पद्धतीने या ठिकाणी ओळखण होते. हा मित्रांनो टेक्निकचा भाग आहे, कौशल्याचा भाग आहे, या सुप्त गुणांचा भाग आहे. नक्कीच या ठिकाणी सामना मध्यंतरासाठी थांबलेला आहे. अतिशय स्तोडवट म्हणजे दोनही संघ समान गुणांवर म्हणजे जसे पहिलं होतं तसं जात आहे. फरक काहीच नाहीये. 8-8 गुण दोनही संघ खेळलेला आहे. याचा मात्र समाधान चेहरा. अंतिम सामना खेळला जातोय पाटपाटी रायवाडी वर्सेस ओंकार वैष्णी. या दोन संघांमध्ये आजूबाजूचे दोनही संघ आहेत, मध्यावर खेळताय. कारण कबड्डीची नाळ मात्र मित्रांनो ह्या कबड्डीच्या माध्यमातून तुमच्या सोडली गेली आहे आणि अखंड अशीच राहणार आहे. कारण हे कबड्डीचं आंदोलन एक वेगळं नातं आहे. या नात्याला तुम्ही आम्ही सगळेजण एकत्रितरित्या येतोय, सगळ्या सुखदुःखाच्या गोष्टी करतोय. कारण हेच अपेक्षित आहे स्पोर्ट्स मधून. चला विसर्जन सर द्या. ओके चला. धन्यवाद देणार आहे रसिक प्रेक्षक वर्गाला. खऱ्या अर्थानं या ठिकाणी रसिक प्रेक्षक वर्ग ओके या ठिकाणी रसिक प्रेक्षक वर्ग मित्रांनो आपल्याला शाबासकीची थाप देण्यासाठी थांबलेला आहे. हे किती महत्वाचं आहे. कारण आपल्या पाठीमागे एखादा प्रेक्षक वर्ग आपल्याला शाबासकीची थाप मारतो त्यावेळेला त्यातून मिळणारा जो आनंद आहे, त्यातून मिळणारा जो उत्साह आहे हा चिरकाळ टिकणार असतो. मग नऊ झाला काहीतरी एखादी व्हिडिओ बघायची, काहीतरी एखादा फोटो बघायचा, मग 4 घंटा एखादा बसला की जुन्या जुन्यापासून आणि नवा शोध घ्या. सोनं ते सोनं आणि म्हणून निश्चितपणे या ठिकाणी या आठवणी प्रत्येकाकडे असल्या पाहिजे. आपण कोणत्या खेळामध्ये नममान व्हा, कुठेतरी आपलं मन त्या ठिकाणी गुंतवा जे प्रामुख्यानं आपल्याला आनंद देतं. नाहीतर मग कसं होतं समजा आता मात्र चांगल्या पद्धतीची पकड या ठिकाणी मिळाली. कारण आनंद घेण्यासाठी देण्यासाठी जीवन आहे. इथं काय होते दुनिया ने क्या खूप कमाया पाहिजे क्या होती पण क्या करू यार नाही. आयुष्य आपलं ते असंच चाललंय. शेवटी काहीही न घेता मात्र निघायचं आहे, निरोप घ्यायचा. मग याच्यामध्ये हा आनंद हा सगळ्यात महत्वाचा. 3 वर्षाचा
परंतु आतापर्यंतचा परफॉर्मन्स पाहिला तर अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी केदारला आजच्या स्पर्धेत स्पर्धेमध्ये खेळला आहे. पुन्हा एकदा समाधान मोरे या ठिकाणी चढाईसाठी येतोय. 3 vs 1 सामना मात्र त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हलवतोय. एक दहशत निर्माण करतोय, भीतीचं वातावरण मात्र त्या ठिकाणी तयार करतोय. परंतु रिक्त असते परत सहजासहजी या ठिकाणी रायगड जिल्ह्याचं अव्वल स्थान ज्यानं निर्माण केलंय, ज्यानं दबदबा रायगड जिल्ह्यामध्ये निर्माण केलाय असा हा ओंकार रेशमी आहे. केदारला 3 vs 1 पुन्हा एकदा आपण पाहतोय. कारण काय झालं, पकडच तशी होती, अतिशय कठीण पकड होती. कारण कसं आहे, जरा उलटा सुलटा त्याच्यामध्ये ठरलं ना माईक बंद कर एवढे काय पण नका आदर्शवर धन्यवाद. चला बस. माझ्यासोबत फोटो काढशील नाही काय सांगितलं नेमकं काय होतंय. हात करते तिकडे 4 कोण आता माईक बंद ठेवू जरा माईकच बंद मुद्दाम चालू कर रे मुद्दाम सांगता लोक खरंच पण कमेंट एवढ्या येतील ना तुझा आवाज बोलला गुणगाच्या वकील झाला
फोन करू काय चला, ओके. तीन स्टँड झाले. लकी पॉइंट रांगलाय जास्त स्वागत समरकर. फिरून काढणार नाही तुला नाही ना माणूस बसवलेला फिरून काढणार नाही माणूस बसवतो आणि बोलायचं आणं पडेल तिथे काढा आधीच घे ना लकी ड्रॉ कशाला फुकट घे तुला बोलत कशाला 11-9. या ठिकाणी चढाईपटू मनीष सौरभचा आपण ह्यापूर्वी खेळ पाहिला खूप सुंदर आहे. या मुलीच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं न्यूटनचं काम हे सौरभनं केलं होतं. पुन्हा एकदा स्वागत समरकर. एवढे मोठे प्रयत्न तर करावेच लागणार होते कारण लढाई तर आता मोठी आहे. लढाई तर जिंकायची आहे. आणि सौरभ त्या ठिकाणी चढाईसाठी गेल्या. आपल्या संघाचा एक विश्वासू खेळाडू आणि सौरभ मात्र सापडलाय तो. अर्थात जरी पुढे सटकला तर नंतर मात्र आऊच्या ताब्यात भेटला. पण संकेत पानकर त्याचा सुटणार नाही. सौरभ मात्र भागला. काही क्षणामध्ये त्या ठिकाणी शिल्लक 12-10 पेशवी 12 रायबडी 10 पेशवी 12 रायबडी 10. अजून देखील आपण त्या ठिकाणी पाहतोय अर्थात पेशवी संघाकडे त्या ठिकाणी 2 गुणांची आघाडी आणि पांडवादेवी रायवाडी या संघाकडे मात्र 2 गुणांची पिछाडी. केदारलाल एक चमकदार चढाई. केदारलाल शेवटची 4 मिनिटे सामना संपण्यासाठी. लास्ट फॉर्मॅट. जशी मिनिटे कमी कमी होत जातात ना तसं लक्ष त्या स्कोर बोर्डकडे जातोय. नाही मग फक्त 2च आहे. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये बघू. चला एकच आहे शेवटच्या मिनिटांमध्ये बघू. मग हा असा कालावधी मागे पुढे जात मग शेवट कधी येतो हे कळत नाहीये. म्हणून आता मात्र लढाई दोघांची आहे. जिंकायचंही दोघांना नाहीये. मात्र आता अस्त्र आणि शस्त्र याचा वापर कशा पद्धतीने करा कारण
ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती, परंतु ती चालवण्याची हिंमत ही मात्र एकदा बसती. मित्रांनो लक्षात घ्या की लढाई करणं आणि या लढाईमध्ये जिंकणं पुन्हा एकदा समाधान या ठिकाणी अचूक करून टिपला. आला ना आता लगेच आपण तशाच पद्धतीने या ठिकाणी होतोय 12-11. रसिक प्रेक्षकांना चान्सच नाहीये जायला. कदाचित अजून देखील थांबवलं असा खेळ आहे. एवढ्या मोठ्या गर्दीनं या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत रणझुंजार खेळी या ठिकाणी दोन्ही संघांच्या माध्यमातून अप्रतिम खेळी शिवाय नावच ठेवता येणार नाही अशी खेळी. रायडर मात्र त्या ठिकाणी अरे काय आता सांगतोय. चला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे प्लीज 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 विराज प्लीज चला चला ठीक आहे चला प्लीज प्लीज ठीक आहे. चला सामन्याला मात्र त्या ठिकाणी सुरुवात होती आहे. पुन्हा एकदा आता मात्र नीरज मैदानामध्ये इथे मात्र नीरज यशस्वी विराज मात्र मैदानाच्या बाहेर आणि आता मात्र इथे मैदानाला बोनस क्या बात आहे. पुन्हा एकदा नीरज. मित्रांनो असं म्हणतो होतं की शेवटामध्ये या ठिकाणी नक्कीच एक संघर्षमय लढाई आपल्याला पाहायला मिळेल. 14-12 रोधशक्ती अंगावर या ठिकाणी खऱ्या अर्थानं शहारे येणारा क्षण आहे. जिंकणं आणि हरणं, यश आणि अपयश, हार आणि जीत हे अगदी काही क्षणांमध्ये ठरणार आहे. मात्र विजयाच्या वाटेवर कोण आणि पराजयाच्या मार्गावर कोण हे मात्र सिद्ध होणार. मात्र कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. आपल्या बाहुतील ताकद, आपल्या मनगटातील ताकद मात्र या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायचं, प्रसिद्ध करायचं आहे. मात्र अंतिम क्षणाचा होता, परंतु अभ्यास देखील कमी असून चालत नाहीये. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या लक्षात घ्या. चला पुन्हा एकदा केदारला ठिकाणी यशस्वी सलामी मात्र केदारनं त्या ठिकाणी दिली. काहीसा खेळ मात्र या क्षणाला केदारच्या अवलंबून असताना मात्र सक्षमपणे आणि भक्कमपणे भिंतीसारखा उभा राहणारा इथे मात्र दैव देतं. आम्ही नेहमी सांगतो मग इथे गरज असताना आणि नसताना ह्या सगळ्या गोष्टी आणि निश्चितपणे त्या ठिकाणी
धीरज केदारला आपल्या संघाचं कसं आशा स्थान म्हणून खऱ्या अर्थानं केदारला पाहिलं जातं आणि काही चित्र डोळ्याला दिसली नसती दिसत नसली तर ती अंतर्मनाला जाणायची असतात आणि शेवटी तशाच पद्धतीचा खेळ झाला तुम्हाला थांबावंच लागलं पण ते ही मात्र दोनही संघांच्या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली विस्मरणीय अविस्मरणीय ही स्पर्धा नामांकित स्पर्धा आजपर्यंत एवढ्या स्पर्धांमध्ये खऱ्या अर्थानं एवढी सुंदर स्पर्धा या ठिकाणी झाली होतोय म्हणजे एवढीच जागा नाही इतकी सुंदर आमच्या आयोजकांना देखील एवढाच आनंद वाटला की पैसा वसूल खर्च किती करतो द्या परंतु स्पर्धा अशी झाली पाहिजे चला घ्या सुरू करा त्या ठिकाणी सुरू करा चला इकडे नाव घ्या तिकडे नाव घ्या लाईव्ह आदित्यला साईड कर आदित्यला 4 वाजून 51 मिनिटे झाली म्हणजे 5:30 खेळ आपल्या मातीचा लाल मातीतला खेळ लाल मातीतच शोभत असतो आणि त्याचा सुगंध मात्र चहूबाजूला दरवळत असतो आणि हाच सुगंध घेण्यासाठी या ठिकाणी जवळील आमचा मायबाप प्रत्यक्ष याच सुगंध आता मात्र अनुराग सिंगनं मात्र या ठिकाणी कपडे चढवतात मला म्हणतात त्यासाठी केला होता त्या स्पर्धेमध्ये शेवटचा सामना आणि पहिला 5-5 चढाईचा सामना मात्र प्रेक्षकाला नक्कीच पाहायला मिळाला आणि जसा प्रेक्षकांना निकाल अपेक्षित होता तसाच हा सामना पाणबाजी रायवाडी संस्कार विश्वी तसंच 5-5 चढाया या सामन्याचं या स्पर्धेचं भवितव्य मात्र ठरवणार कोणता संघ अजिंक्य ठरतो विश्वी ठरतो अतिशय सुरस शेवटपर्यंत सुरत झालेला सामना वाटूचा पाणबाजी रायवाडी विजय होईल ओंकार विश्वी विजय होईल मात्र संसमान होणारा हा सामना मात्र सामना निर्धारित वेळेसाठी मात्र सामना आणि आता मात्र 55 कोणता संघ 5-5 चढाईकडे आपला अधिक मिळवतोय कारण एवढी मेहनत एवढा संघर्ष मात्र या दोन्ही संघाने या सामन्यामध्ये पोहोचेपर्यंत केला या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचेपर्यंत केला आणि या अंतिम सामन्यात देखील केला मात्र आता पाहूया कोणता संघ मात्र बाजू मारतो
अनुराग सिंगनी शेवटी मैदानामध्ये इंद्री मात्र घेऊन अनुराग सिंग नावाप्रमाणे कामगिरी करतोय का तर इकडे केदारनाथ संकेत बांधकर विराज राणे समाधान मोरे अतिशय दोन्ही स्पर्धांमध्ये तिच्याच खेळाडूंचा भरणा असणारे पहिला गुण मात्र मिळतो अर्थातच रायवाडी एक पुन्हा एकदा कडे मात्र उमेशी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते लढाई एक वेगळाच प्राणी गजा उकलीच्या बाजूला टाकला सागर थांबा 4 गज सामना जवळपास चला इकडे वेश्वी संघ बिंदास नको खेळून दे बादशाह